बघा आपण इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपच्या गणितामध्ये संख्या ज्ञान शिकलोय. संख्यांचे वेगवेगळे प्रकार शिकलोय, है की नाही. तर संख्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ किंवा सापेक्ष संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. ऐकलंय. आता त्याचं अजून एकदा रिव्हिजन करू. मी एकदा पुढं म्हणते, तुम्ही एकदा मागं म्हणा, समजून घ्या. रिवाईज होते का बघा. ठीक आहे. तर पहिल्यांदा आहे मूळ संख्या. म्हणा. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त एक किंवा त्याच संख्येने निशेष भाग जातो. त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 11, 13, 7, 5, 2, 3, 17, 19, 23, 29 अशा भरपूर आहेत. किती आहेत रे मूळ संख्या 1 ते 100 मध्ये? मग मूळ संख्या म्हणजे काय? जर समजा आपण 11 घेतलं उदाहरणार्थ, बघा 11, मग 11ला कुठल्या संख्येने भाग जाईल रे? निशेष शून्य बाकी आली पाहिजे खाली. निशेष म्हणजे खाली बाकी शून्य येणे. 11ला फक्त कितीने भाग जाईल? किंवा 11नेच भाग जाईल आणि बाकी शून्य येईल. बरोबर की नाही. म्हणून म्हटलं की ज्या संख्येला फक्त 1 ना किंवा त्याच संख्येने निशेष भाग जातो त्या सगळ्या संख्यांना मूळ संख्या म्हणायचं. क्लिअर? समजलं? मूळ संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये? 25. ठीक आहे. आता बघा 1 जी आहे ना संख्या, 1 दोनामधली पहिली संख्या 1, ती संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणा 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. बरोबर. आता पुढची संख्या बघा, संयुक्त संख्या. म्हणा. संयुक्त संख्या म्हणजे आता त्याच्या उलट करायचं. ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. समजलं का? उदाहरणार्थ बघा 6 आहे. 6चं उदाहरण घेऊ आपण. आता 6ला 1 न पण भाग जातो, 6 न पण भाग जातो आणि अजून कुठल्या संख्येने भाग जातो? तुम्ही सांगा. 6ला भाग जाणाऱ्या संख्या 2 न जातो, कारण 2च्या पाड्यातच 6 आहे. बेत्रिक 6. अजून कुठल्या संख्येने भाग जातो? 3 दुणे 6. 3च्या पाड्यात पण 6 आहे. म्हणजे काय सांगितलं? मूळ संख्येच्या विरुद्धचा नियम आहे हा. मूळ संख्येच्या विरुद्ध लक्षात ठेवायचं. मूळ संख्या म्हणजे काय श्रेया? आत्ता सांगितलेलं. तीच संख्येनं भाग जातो ती मूळ. आणि संयुक्त म्हणजे त्याच्या उलट. 1 किंवा तीच संख्या आणि याशिवाय इतरही संख्यांनी भाग जातो त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणायचं. मग 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत? 74. म्हणा सगळ्यांनी. 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत. इथपर्यंत समजलं? संयुक्त संख्या समजलं नंदिनी? कधी पण विचारलं तर उत्तर आलं पाहिजे. लक्षातच ठेवायचं, फिट करून ठेवायचं डोक्यात. नियम लक्षात ठेवले की कुठली पण संख्या आपल्याला ओळखता येते. ही संयुक्त संख्या आहे का? ही मूळ संख्या आहे का? है की नाही सायजी? बघा जोडमूळ संख्या, ह्याच्यानंतरची दुसरी एक संख्या आता आपल्याला बघायची, जोडमूळ संख्या. मग जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर जोडमूळ संख्या म्हणजे म्हणा
ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे बघा, मूळ संख्या तर पाहिजेच ती, पण त्याच्यामध्ये कितीचा फरक पाहिजे? उदाहरणार्थ मी सांगितलं तुम्हाला 11 आणि 13. बघा, 11 आणि 13. 11 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे सयाजी? 2चा. म्हणून 11 आणि 13 ह्या काय आहेत? जोडमूळ संख्या आहेत. आणि 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्या किती आहेत? 8 जोड्या आहेत तशा. किती जोड्या आहेत? 8. किती जणांना समजलं? जोडमूळ संख्या म्हणजे मूळच संख्या घ्यायची, पण अशी जोडी घ्यायची की त्याच्यामध्ये कितीचा फरक असेल? 2. आता मी जर म्हटलं तुम्हाला 11 आणि 17, बघा मी काय सांगितलं, 11 आणि 17 हाय का रे जोडमूळ संख्या ही? नाही. का नाही? 2चा फरक नाही. मग मी आता सांगितलं की जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे. मग अशा जोड्या किती आहेत? 8. इथपर्यंत लक्षात आलं? लक्षात राहील का कायमस्वरूपी? का आजच्या आज विसरून जाईल सगळं? नक्की. मी आता संख्या जर ओळखायला लावल्या तर येतील. ओके. आता पुढं बघा, सहमूळ म्हणा माझ्या मागे, किंवा सापेक्ष मूळ संख्या. सॉरी, हा, मग सहमूळ किंवा सापेक्ष मूळ म्हणजे काय रे? म्हणजे समजा जर तुम्हाला जोडीच्या संख्या दिल्या, 2 जोड्या दिल्या, तर त्या जोडीतल्या संख्यांचा जो विभाजक आहे ना तो 1 पाहिजे. सामायिक विभाजक 1 पाहिजे. काय पाहिजे? 1. म्हणा, सहमूळ किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणजे जोडीतील संख्यांचा, त्या जोडीतील संख्यांचा म्हणा, एक हा सामायिक विभाजक असतो. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, 83, 84, 83 आणि 84. तर 83 आणि 84 जे आहेत ना, ह्या दोघांचा पण सामायिक विभाजक 1 आहे. काय आहे? सामायिक विभाजक 1 आहे. म्हणून क्रमवार जेवढ्या पण संख्या आहेत आपल्या 1 ते 100 मध्ये ज्या पण क्रमाने येणाऱ्या संख्या, क्रमवार म्हणजे कशा? एकामागे एक येणाऱ्या, म्हणजे 22, 23, 35, 36, 37, 38, म्हणजे एकामागे एक येणाऱ्या क्रमाने येणाऱ्या संख्या ह्या सगळ्या सापेक्ष संख्या असतात. सगळ्या त्या क्रमावर येणाऱ्या संख्या सहमूळ संख्या असतात. म्हणजे काय? त्यांचा सामायिक विभाजक 1 असतो. बरोबर? किती जणांना समजलं? लक्षात राहील? ह्या व्याख्याच आहेत असं समजून पाठ करून टाका. आणि पाठ कधी होतं? समजून घेतल्यावर. समजून नाही घेतलं, डोक्यात नाही घुसलं तर तुम्हाला हे कधीच लक्षात राहणार नाही. तुम्ही लगेच विसरून जाणार. ठीक आहे. आता पुढे बघा, त्रिकोणी संख्या म्हणा. त्रिकोणी संख्या म्हणजे ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवण्यात येणाऱ्या संख्या. म्हणजे बघा 1, त्यानंतर 3. आता 3 जर तुम्ही काढायचं म्हणलं त्रिकोणाच्या माध्यमात, तर त्रिकोण काढून दाखवा बरं 3 या संख्येचा. म्हणजे 3 ठिपके आले पाहिजेत आणि त्याचा त्रिकोणी आकार पण झाला पाहिजे. करून दाखवा बरं मला वहीवर पटकन. त्रिकोणी आकार कसा करायचा? जी संख्या त्रिकोणाच्या मांडणीत म्हणजे ठिपक्यांची त्रिकोणी मांडणी करता येते त्या संख्यांना फक्त त्रिकोणी संख्या म्हणायचं. दाखवा मला वहीवर तिथंच काढून. करेक्ट आहे. त्रिकोणाचा आकार, ठिपके किती झाले? 3. आता पुढे बघा, 6 ही संख्या आहे त्रिकोणी. 6 ही संख्या त्रिकोणाच्या म्हणजे तिच्या सगळ्या बाजू समान असल्या पाहिजेत. त्रिकोण म्हणजे काय? तिन्ही पण बाजू समान असल्या पाहिजेत. हां, सांगा मग आता 6ची ठिपके काढून दाखवा मला त्रिकोणी आकार करून. एक ठिपका कुठं मांडला बाळा? एक ठिपका कुठं मांडला बघ.
हो का, 1 2 3 4 5 6. येस, म्हणजे सगळ्यांना समजलंय कसं करायचं ते. त्रिकोणी संख्या म्हणजे म्हणा, ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात. त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. आता त्रिकोणी संख्या कशा काढायच्या त्याचं एक सूत्र आहे. म्हणा, त्रिकोणी संख्या बरोबर लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले 2. हे जर सूत्र तुम्ही वापरलं तर तुम्हाला कुठली पण संख्या त्रिकोणी आहे का नाहीये हे तुम्हाला काढता येते. ठीक आहे. आता उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ बघा, 6चं उदाहरण देते मी. तुम्हाला ओळखायचंय की बाबा ही त्रिकोणी संख्या आहे का नाही. मग त्रिकोणाचा आता तुम्ही जर आकार काढला 6चा, बरोबर का, त्रिकोणाचा जर आकार काढला 6चा तर त्याच्यामध्ये त्याचे दोन जे बाजू असणार आहेत ते किती असणार आहेत? एक संख्या 2 आणि एक संख्या 3. मग 2 गुणिले 3 करायचं, बेत्रिक 6, आणि भागिले त्याला 2 करायचं 3. मग 2 गुणिले 3 भागिले 2 म्हणजे 6/2. मग परत 2 न 6ला भाग जातोय, अजून 6/2 म्हणजे 2 न परत 6ला भागायचं. मग किती आलं उत्तर? 3. म्हणजेच 3 ही त्रिकोणी संख्या आहे. किती जणांना समजलं? नक्की प्रश्न विचारले तर उत्तर आली पाहिजे तुम्हाला परत. ठीक आहे. चौरस संख्या म्हणा माझ्या मागं. चौरस संख्या म्हणजे एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या. उदाहरणार्थ बघा, मी जर 3 घेतलं तर 3ला गुणवले 3च करायचं, म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येनं गुणून जे उत्तर येईल ते आलेलं उत्तर म्हणजे तुमची चौरस संख्या असते. मग 3ला 3 न गुणा, 3ला 3 न गुणल्यावर 6 येतं उत्तर. 3 त्रिक मग 9 ही काय आहे? कसली संख्या आहे? चौरस. कारण त्या एका संख्येला त्याच संख्येनं गुणून आलेलं उत्तर. आता 5 गुणिले 5 करा, मग 25 ही चौरस संख्या आहे. थोडक्यात काय तर चौरस संख्या म्हणजे चौरस आकार मांडणी करायची त्याची. म्हणजे आता समजा 9 जर काढले ना 9, तर त्याचा चौकोनी आकार, चौरसाचा आकार झाला पाहिजे. मग 9 ही संख्या ठिपक्यांच्या रूपात मांडा बरं तुम्ही वहीवर. कशा मांडणार? ठिपक्यां चौरस झाला पाहिजे. बरोबर, 9 ठिपके आणि चौरस झाला पाहिजे. दाखवा. शबास. मग हा आकार कुठला झाला रे? चौरस आकार. कुठला आकार झाला? चौरस. म्हणजे त्याच्या चारही बाजू समान, त्याला काय म्हणतो आपण? चौरस. म्हणजे चौरस संख्या ह्या आपल्याला चौरसाकृती मांडणीमध्ये दाखवता येतात. आणि तुम्ही जर असं म्हणलात की मॅडम जे आपण वर्ग पाठ करतो, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, हे सगळे वर्ग संख्या काय आहेत रे? चौरस संख्या आहेत. किती जणांना समजलं? राहील लक्षात? नक्की? ओके, ठीक आहे.